माझी मुलगी, मुलगा, आजी आजोबा, आई वडील एसटी बसमधून पुणे, मुंबई किंवा अन्य दूरवरील ठिकाणावरून येत आहेत, पण त्यांचा फोन लागत नाही. त्यांना त्या मार्गाची फार माहिती नाही. ते कुठपर्यंत आले असतील ही चिंता आता प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे दूर होणार आहे. बसची वाट पाहत तासनतास बस स्थानकावर देखील थांबावे लागणार नाही. कोणत्या मार्गावरील कोणती एसटी बस कधीपर्यंत स्थानकावर येईल याची माहिती आता ऍपद्वारे घर बसल्या समजणार आहे. रेल्वे, मेट्रो असो की अन्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घरबसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण सामान्यांना त्यांची लाल परी कोठे आहे, कधीपर्यंत स्थानकावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. त्यावर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उपाय शोधला असून त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील 10,000 बस गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसवण्यात आली आहे. आता त्या यंत्रणेची सद्यस्थिती काय याची पडताळणी केली जात आहे. याशिवाय उर्वरित 5,000 बस गाड्यांनाही ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्या संबंधीची यंत्रणा महामंडळाकडे उपलब्ध असून नवीन वर्षात आता प्रवाशांना या सुविधेचा लाभ येणार आहे. एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणींमुळे वेळेनुसार बस स्थानकावर पोहोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या ऍपद्वारे समजणार आहे. अनधिकृतपणे बस कुठे थांबवली जाते का किंवा ज्या ठिकाणी थांबा आहे तिथे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ बस थांबवली जाते का याची देखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल. एकूणच या यंत्रणेमुळे लाल परीच्या वेळापत्रकात सुसूत्रता येणार असून प्रवाशांनाही बस गाड्यांच्या वेळेचा भरोसा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विना खात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळालं. अपेक्षेप्रमाणे गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती प्रसारण खातेवाटप न झालेलं सर्व खाते फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. नगर विकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाले आहे. याशिवाय अर्थ मंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिली आहेत. सोन्या चांदीच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार गेल्या शनिवारी सोन्याचा भाव 76,922 होता, जो आता 75,377 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला आहे. म्हणजेच या आठवड्यात त्याची किंमत 1,545 रुपयांनी घसरली आहे. गेल्या शनिवारी चांदीचा भाव 89,976 होता, तो आता 85,133 रुपये प्रति किलोवर आला आहे. अशा प्रकारे या आठवड्यात त्याची किंमत 4,843 रुपयांनी कमी झाली आहे. राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 71,150 आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 77,600 रुपये झाला आहे. तर मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,000 रुपये, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,450 रुपये झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या 1, 2, 3 किंवा 4-5 गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रेकनरच्या 5% रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या गुंठ्याच्या खरेदी विक्रीस परवानगी मिळेल. पण विहीर, घर बांधकाम आणि रस्त्यासाठीच त्या गुंठ्यांचे व्यवहार होतील. 1947 साली अंमलात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आले. मात्र या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आणि पैसे देऊनही अनेकांचे व्यवहार अडकून बसले. 2017 साली केलेल्या सुधारणेनुसार 1965 ते 2017 या कालावधीत केलेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासनास जमा करण्याची अट घालण्यात आली. पण ही रक्कम सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरील असल्याने बहुतेक लोक समोर आलेच नाही. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारने प्रमाणभूत
क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 2017 सालापर्यंतची मुदत 2024 सालापर्यंत वाढवली. तसेच 25% शुल्काऐवजी 5% शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने 15 ऑक्टोबर 2024 रोजी अध्यादेशही काढण्यात आला. त्याचे अधिनियमन रूपांतर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेत त्याचे विधेयक सादर केले. त्या विधेयकाला दोन्हीही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारशीही यासाठी विचारात घेण्यात आल्या आहेत. खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत जागतिक ध्यान दिनाच्या औचित्याने प्रशालेमध्ये ध्यान आणि योगाचे प्रात्यक्षिक घेऊन जागतिक ध्यान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पद्मशाली शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थिनी आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या योग प्रशिक्षिका संगीत विशारद अनुपमा गोस्की उपस्थित होत्या. त्यांनी मागील 24 वर्षांपासून योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला आणि 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी योग प्रशिक्षित केले, असे मुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे यांनी त्यांचा परिचय करून देताना सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेतून प्राचार्य युवराज मेटे यांनी ध्यान आणि योग हे भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली सर्वोत्तम भेट असल्याचे सांगत ध्यान आणि योगाचे महत्त्व विशद केले. योगामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता याच्यात वाढ होते, यांसारखे सकारात्मक बदल त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये योग प्रशिक्षिका अनुपमा गोस्की यांनी विद्यार्थ्यांना योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यान याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतले. या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. फोल्ड नाही करायचं, मी फोल्ड करायला सांगितलेलं नाहीये. थोडंसं पुढे आणि थोडंसं पुढे या अजून. आणि मागे जा. सरळ बघा, ऑटोमॅटिकली तुमचं पाठीचं कणा ताट झालंय. झालं ना? हो नाही हो झालं. ओके, आता आपण काय करूयात, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं भ्रामरी प्राणायाम शिकूयात. तयार आहेत सगळे? शिकायचे सगळ्यांना? मला वाटतं सगळ्यांना माहिती पण. सोलापुरातील मोची समाजाच्या वतीने 22 डिसेंबर 2024 रोजी आदी जांबमुनी महाराज रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मिरवणुकीत प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, गोवर्धन पर्वत तसेच महादेव मूर्ती असा आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपताच काल खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना तगडा फटका बसला. एक प्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजितदादा पवार गिरीश महाजनांना उद्देशून म्हणाले होते की गिरीश आता तरी सुधर रे, कट होता होता वाचलास, अशी टोलेबाजी त्यांनी केली. ती आता खरी ठरल्याचे दिसत आहे. ज्या खातेवाटपाचे वैशिष्ट्य म्हटलं तर ज्यांना मंत्रिपदाचा फारसा अनुभव नाही अशा आमदारांना मोठी खाती दिली आहेत. काही माजी मंत्र्यांची जुनीच खाती त्यांच्याकडे कायम ठेवली आहेत, तर काही माजी मंत्र्यांची राजकीय ताकद कमी करण्याचाही प्रयत्न झाला आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा यांना धक्का बसल्याचे दिसत आहे. 2014 मध्ये युती सरकारच्या काळात पंकजा महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री होत्या, परंतु नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे खाते आदिती तटकरे यांना मिळाले. पुढे महायुती सरकारच्या काळात तटकरे यांच्याकडेच हे खाते होते. त्यामुळे आताच्या सरकारमध्ये आदिती यांनाच पुन्हा हे खाते मिळाले, तर दुसरीकडे पंकजा यांना मात्र पशुसंवर्धन खाते मिळाले. शिंदे सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील महसूल खात्याचे मंत्री होते. अर्थ खात्यानंतरचे महत्वाचे खाते म्हणून महसूलकडे पाहिले जाते. यंदाही हे खाते विखे पाटील यांनाच मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु यंदा भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती महसूलच्या चाव्या दिल्या. विखे पाटील यांनी जलसंपदा खाते देण्यात आले, तेही विभागून. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनाही या खातेवाटपात धक्का बसला. शिंदे सरकारच्या काळात त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पर्यटन अशी 2 मोठी खाती होती. आता ही दोन्ही खाती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्याऐवजी त्यांना जलसंपदा खाते मिळाले. पण यातही फक्त विदर्भ आणि तापी खोऱ्याचा कारभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांमुळे हजारो वर्षे मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या जुलमी नरकवासातून दीन दलित दुबळ्यांची सुटका करून या भूतलावर स्वर्गसुखाची वाट दाखवली, त्यांचं नाव घेणं आम्हाला वंदनीय होत आहे आणि कायम राहणार. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अपमान केला. या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही म्हणून नवी दिल्ली संसद भवन परिसरात गेले 4-5 दिवस आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात शोषित, वंचित, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या आणि तळागाळांच्या प्रश्नासाठी झुंजणाऱ्या म्हणून देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या रणरागिणी भीमाची वाघीण खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आक्रमकपणे भाग घेऊन अमित शहा यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही असे ठणकावून सांगत अमित शहा माफी मागू म्हणत आपल्या घोषणाबाजीने दिल्लीतील संसद भवन परिसर दणाणून सोडला. यानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांची शहराध्यक्ष चेतन नरोटे, संजय गायकवाड, तिरुपती परकीपंडला, देवाभाऊ गायकवाड, सुभाष वाघमारे, शिवशंकर अंजनाळकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. मुळात अपराधी पार्श्वभूमी असलेल्या अमित शहांनी संसदेत डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल आगपाखड केली. ज्यांच्यामुळे अमित शहा संसदेत बसले, गृहमंत्री झाले, त्यांचाच अपमान करतात हे अत्यंत वेदनादायक आहे. जनसामान्यांना स्वर्ग बघायला मिळतो की नाही माहिती नाही, परंतु डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतातील कोट्यवधी दलित, गोरगरीब, तमाम महिला आणि सर्वसामान्य जनतेला महान संविधानातून हक्क मिळाले. अमित शहा आणि त्यांचा पक्ष सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. त्यांचा पक्ष फक्त द्वेषाचे राजकारण करतो. अशा हीन मानसिकतेच्या नेत्याची आणि पक्षाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची विचारसरणी केवळ द्वेषपूर्णच असेल. भारतात विविधता असूनही एकात्मतेने राहणारे देशवासीय अमित शहा आणि त्यांच्या पक्षाला नक्कीच धडा शिकवतील. मंत्रिमंडळ विस्तार तर झाला, पण राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होणार याची वाट सारेच बघत होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी खातेवाटप जाहीर होऊ शकते अशी माहिती अधिवेशनानंतरच्या पत्रकार परिषदेत दिली होती. महायुती सरकारचे खातेवाटप अंतिम झाल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे रात्री 9च्या सुमारास महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर झाले. अपेक्षित मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या विधी, सामान्य प्रशासन तसेच खातेवाटप न झालेली सर्वच खाती फडणवीस यांच्याकडे आहेत, तर नगर विकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही खाती देखील एकनाथ शिंदे यांना मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्थ मंत्रालय कायम राखण्यात यश आले असून राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी देखील अजितदादा यांच्याकडेच आहे.
काल हिवाळी अधिवेशन संपताच महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सायंकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आले. शिंदे यांच्या आमदारांना वजनदार खाती मिळाल्याचे दिसत आहे. शिंदे यांनी गृह खात्याचा आग्रह सोडून दिल्यानंतरच्या वाटाघाटीत बाजी मारली. सध्याच्या परिस्थितीत शिंदे गट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. याचे कारण म्हणजे अनेक महत्वाची खाती आपल्याकडे घेण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम तसेच MMRD, सिडको, MSRDचा ताबा शिंदे गटाकडेच राहणार आहे. इतकेच नव्हे तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही शिंदे यांच्याच हाती राहणार आहे. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादा यांच्याकडे राहणार असल्या तरी खर्चाचे अधिकार शिंदे यांच्याकडे राहणार आहेत. खातेवाटपावेळी शिंदेंनी गृह खात्यासाठी जोर लावला होता.